पद्मश्री अन्नासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडल इस संस्था के संस्थापक पांडुरंग धर्माजी जाधव उनका जन्म शताब्दी वर्ष पूरा हो चुका है, जिसके चलते भिवंडी शहर के बीएनएन महाविद्यालय में आने वाले 5 सितंबर को अलग अलग तरीके के प्रोग्राम रखे गए हैं। बता दें कि विद्यार्थियों के अंदर कला और उनके गुणों को बढ़ावा देने के लिए भिवंडी के बीएनएन महाविद्यालय में अलग अलग कार्यक्रमों का आयोजन किया गया है, जिसकी जानकारी संस्था के अध्यक्ष विजय जाधव जी ने दी। इस पत्रकार परिषद में संस्था के कार्याध्यक्ष बीडी काड़े सर और साथ ही साथ संस्था के सर चिटनीस रहमान पिंजारी सर भी उपस्थित थे। साथ ही साथ बीएनएन महाविद्यालय के अधिकतम प्राध्यापक वर्ग भी इस पत्रकार परिषद में उपस्थित थे। जी देत आहे ते कार्य तुमच्या समोर कसं मांडता येईल, अंदाजे हे कॉलेज चालू केलेलं आहे। हेच कॉलेज आपल्याला हे सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणारं कॉलेज आहे, हेही लोकांच्या समोर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ह्या जयंतीच्या दृष्टिकोनातून आम्ही ही परिषद आयोजित केलेली होती। सर, आपलं बीएनएन कॉलेजमध्ये कसं प्रकारचे कॉलेज चालतंय असं समजलं? बीएनएन कॉलेज मध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स आणि सेल्फ फंडेडचे जवळजवळ 9 कोर्सेस आहेत। हे सकाळी 7:30 ते 12:30 या काळात चालतात। दुपारच्या काळात मध्ये 11वी 12वीचे वर्ग आहेत, म्हणजे ज्युनियर कॉलेज आहे। ज्युनियर कॉलेज 12:30 वाजता सुरू होतं आणि ते 5 वाजेपर्यंत असतं। जवळजवळ ज्युनियर कॉलेजला 5,000 विद्यार्थी आहेत आणि सिनियर कॉलेजमध्ये जवळजवळ 5,000 विद्यार्थी आहेत। असे 10,000 विद्यार्थी हे कॉलेजचं शिक्षण या ठिकाणी घेतात। अजून कोणकोणतं कॉलेज? या ठिकाणी लॉ कॉलेज आहे, याच परिसरात आहे, आणि MBA कॉलेज ही याच ठिकाणी आहे। MBA कॉलेज हे ग्रॅज्युएशन नंतर एनी ग्रॅज्युएट त्यासाठी प्रवेश घेऊ शकतात। लॉ कॉलेज ही 2 आहे, एक 3 इयर्स लॉ कॉलेज आहे आणि एक 5 इयर्स लॉ कॉलेज आहे। 5 इयर्स लॉ कॉलेजसाठी 12वीचे विद्यार्थी हा एलिजिबल आहे आणि 3 इयर्स साठी एनी ग्रॅज्युएट। सर, आता आपण एक प्रेस नोट दिली आहे, त्याचे काही कोर्सेस फ्री मध्ये आहेत। हो, ते कोणत्या मुलं ते प्रशिक्षण घेऊ शकतात? इयत्ता 10वी पास असलेले विद्यार्थी आहेत ते त्या कोर्सला एलिजिबल आहेत। कोणकोणते कोर्स आहेत? आता मी यादी तुम्हाला दिली आहे, मी ती त्या यादीत आहे। मगाशी मला वाचून पण दाखवली ती यादी। हे जे 9 कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, दुसरा कोर्स आहे असिस्टंट इलेक्ट्रिशियन, तिसरा कोर्स आहे वेअर हाऊस एक्झिक्युटिव्ह, चौथा कोर्स आहे डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, 5वा कोर्स आहे GST असिस्टंट, 6वा कोर्स आहे मेडिकल रेकॉर्ड्स असिस्टंट, 7वा कोर्स आहे ब्युटी थेरापिस्ट आणि 8वा आहे सोशल मीडिया मॅनेजर आणि 9वा कोर्स आहे कम्युनिटी जर्नलिस्ट। असे हे जे कोर्स आहेत हे फ्री कोर्सेस आहेत। इयत्ता 10वी झालेला जो विद्यार्थी असेल तो एलिजिबल ठरतो। या ठिकाणी प्रत्येक बॅच ही 60 विद्यार्थ्यांची। सर, ह्या कोर्ससाठी ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायचे असेल का तुमच्या डायरेक्ट संपर्क करून? कॉलेजमध्ये या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट म्हणून ही बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला त्या ठिकाणी आमचं स्किल डेव्हलपमेंटचं ऑफिस आहे। त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती याची मिळू शकेल। फॉर्म मिळणं कसं आहे, ऑनलाईन फॉर्म सध्या तरी अजून नाही आहे, इथं येऊन फॉर्म घ्यावा लागेल आणि तो भरावा लागेल।